नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री भक्ती या चॅनेलमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 21. गोरक्षनाथास मोहण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली. तिने त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद करून ठेवली व त्यास कपडा लत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली. गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता ह्या विषयी सुखाच्या खाड्यात का पडत आहात? तशात तुम्ही मूळचे कोण आहात? आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे ह्याचा थोडा विचार केला पाहिजे. यास्तव सर्व संघ परित्याग करून ह्या काळजीतून मोकळे व्हावे. अशा प्रकारे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास बरेच वेळा सांगितले. तेने करून त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षनाथास वचन दिले. तेव्हा गोरक्षनाथास आनंद झाला. पुढे गोरक्षासमागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला. तिलोत्तमा राणी म्हणजेच मैनाकिनी राणी. पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हास कसा नेईल? ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले, त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही. अशा दुहेरी संकटात मी सापडलो आहे. आता ह्यास एकच उपाय दिसतो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहवून टाक. हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही, परंतु सर्व व्यर्थ. माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही. असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखीन एकदा प्रयत्न करून पाहावयासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले. एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेत जातो. तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते. भावाचे तुला पाठबळ आहेच. आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीनमुद्रेने असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही. उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हा त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही. मग तुझ्या या स्त्री राज्याची देखील पर्वा नाही. मग तुझ्या या स्त्रीराज्याचा हिशोब काय? ते तुझे खुशाल भोग. आम्ही योगी, आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही. यास्तव आम्ही तीर्थाटनात जातो. तेथे सुकृतरित्या आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरता आज्ञा मागू लागला. तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो काही ऐकेना. सरते शेवटी 1 वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला, मला येथे येऊन 6 महिने झाले. यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही. तेव्हा पद्मिनी आणखीन 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस. मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन. अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली. तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना. त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखीन 6 महिने तुझ्याकरता राहतो, पण त्या मुदतीनंतर तरी आम्हास जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्रशुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुशीने तुमची रवानगी करून देईन. म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले. ते 6 महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला. या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले. तोंडावरून हात फिरवला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे. मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरूपता स्त्री असेल
तिच्याशी मी तुझा विवाह करीन. लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडौलाने करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या. फार दिवस राहू नका. येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे. बाळा, इतकी तू माझी हौस पुरवशील म्हणजे झाले. असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती, परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही. त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत. आणखीन तिसरी करायची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. नंतर एके दिवशी गोरक्षनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीस त्याच्याकडे पाठवली. तिने सोंगट्यांचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमे आज 2 सोंगट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे. हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास्तव तीच खेळावयास बसला. त्यावेळी तिने नेत्र कटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विधून टाकण्याविषयी प्रयत्न केले, पण तो तिच्या नेत्रकटाक्षास, तिच्या भाषणास व हावभावास काही एक जुमानीना. इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना. असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरी गेली. सारांश असा, मैनाकिनीने गोरक्षनाथास राहविण्याकरता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले. पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली. त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत, तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतावायचे, परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू लागली. इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला. तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला. तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्याने रडू लागली. तिने म्हटले की बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनी एके पंक्तीस भोजन केले. नंतर पद्मिनी राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयास निघालात, तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू. त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मीननाथास आपल्या समागमे घेऊन जावे. आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या उपकारापासून त्याचे संरक्षण झाले. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही. दुसरीही ह्यात अशी गोष्ट आहे की मला उपरीक्ष वसूचा म्हणजे तुमच्या पित्याचा शाप आहे. त्यांच्या शापास्तव मी सिंहदूप सोडून येथे आले आहे. शापाची मुदतही भरत आली आहे. यास्तव तुम्ही जाताच उशापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल. मग मी नाथाचे येथे संरक्षण कोण करील? जर त्या स्वर्गात घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही. अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे. मग तिच्या मर्जीनुरूप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला. मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला. तिला घाईवर येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकले. त्याने जाऊ नये म्हणून त्या राज्यवैभवाचे वर्णन करू लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपड्यालत्यांचा त्याच्यापुढे ढीग करून रत्नखचित अलंकार व भरजरीचे शेले दुपटे त्यांनी त्याचेपुढे आणून ठेवले. तसेच आम्ही अवघ्याजणी तुझ्या बटीक होऊ, तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला इच्छेचे रतिसुख देऊ असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाला, आम्हाला सुख संपत्तीशी काय करावयाचे आहे? जमिनीचे अंथरूण आम्हास फार सुखदायक होते. अशा प्रकारचे बोलून तो लागलाच निघाला. जाताना त्याने मैनाकिनीस नमस्कार केला. मीननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला. ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या न कळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीने
मच्छिंद्रनाथास दिली होती. ती त्याने त्यास न कळू देता झोळीत ठेवली. वेशीपर्यंत मंडळी त्यास पोहोचावयास गेली होती. तेथे मैनाकीनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली. तिने गोरक्षनाथास पोटाशी धरले व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले. तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठ्याने रडू लागली. मग त्या प्रसंगातून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाटाने चालू लागला. इकडे मैनाकीनी ऊर बडवून व डोकं आपटून घेऊ लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली. तो शोक उपरीक्ष वसूने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्याजवळ आले व तिला तिच्या घरी घेऊन गेले. तो म्हणाला, तुला वेळ तर लागले नाही ना? तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस. आता शापमोचन होऊन तू सुखी होणार. असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरून तिला पोटाशी धरले व तिचे डोळे पुसून तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला. तो श्रोते हो, आपला अध्याय 21वा येथे समाप्त झाला. श्रोते हो, तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेवटी जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच आणखीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आपल्या प्लेलिस्टमध्ये नक्की पहा. धन्यवाद.